श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत वॉटरमेलन म्हणजेच टरबूजाची टुटी फ्रुटी. त्यासाठी मी ते एक टरबूज घेतलेला आहे. तो मी असा कट करून घेते. बघू शकता तुम्ही, असं मी टरबूज कट करून घेतलेला आहे. आता याचा जो लालसर भाग आहे तो मी काढून घेणार आहे. आपण जेव्हा टरबूज घेतो तेव्हा हे पाठीमागचा भाग असा वेस्टच जातो, आपण टाकून देतो. तर त्यापासून आपण आज टुटी फ्रुटी बनवणार आहोत. अशा प्रकारे पाठीमागचं जे साल्ट आहे ते काढून घ्यायचं आहे आणि फक्त पांढरा भागच आपल्याला हा वापरायचा आहे. हे जे थोडंसं लालसर राहिलेलं आहे तो पण मी काढून घेते. हा थोडासा लालसर भाग आहे तो पण मी काढून घेतलेला आहे. आता आपण टरबूज असं कट करून घेऊयात. स्क्वेअर शेपमध्ये आपण याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सगळं टरबूज कट करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बाकी टरबूज पण कट करून घेतलेला आहे, एकदम बारीक अशा पीसेसमध्ये. आता मी गॅसवर एका टोपमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे टरबूजाचे पीसेस त्यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला हे 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहे. आपली टुटी फ्रुटी जवळजवळ शिजलेली आहे. आपली टुटी फ्रुटी चांगली शिजलेली आहे. तर आपण आता हे एका चाळणीमध्ये असं काढून घेणार आहोत आणि पूर्ण पाणी नितळून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण पाणी नितळलं गेलेलं आहे. आता आपण एका टोपमध्ये 2 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत. आणि ही साखर आपल्याला चांगली अशी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि पाण्यामध्ये साखर चांगली मिक्स झाली की आपण ही पाण्यामध्ये शिजवून घेतलेली टुटी फ्रुटी त्या साखरेच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटं परत शिजवून घ्यायची आहे. आता मी हे चांगलं असं मिक्स करून घेते. खूप कमी वेळ लागतो. एकदम असं अर्ध्या तासाच्या मध्ये आपली टुटी फ्रुटी बनवून तयार होते. चांगली शिजलेली आहे आपली टुटी फ्रुटी. असं प्रेस केल्यानंतर 2 भाग झालेले आहेत.
आणि 10-15 मिनिटानंतर चांगली शिजून तयार झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. आणि हे एका असं वाटीमध्ये काढून घेऊयात. असं मी 2 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घेतलेली आहे. कारण यामध्ये मी आता कलर ॲड करणार आहे आणि थोडीशी व्हाईट अशी ठेवलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे आता याच्यात मी रेड कलर टाकणार आहे. हा खाण्याचा कलर आहे. हे आपल्याला 2-2.5 तास असंच ठेवून द्यायचं आहे. कारण पूर्ण वॉटरमेलन जो कलर आहे तो सोक करेल. आणि यामध्ये मी ब्राऊन कलर टाकलेला आहे. जे माझ्याकडे अवेलेबल होते ते कलर मी टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण टाकू शकता. हे आपण 2.5 तासासाठी ठेवून देणार आहोत दोन्ही पण. बघू शकता तुम्ही किती छान दिसते आपली ट्युटी फ्रुटी. आता 2.5 तासानंतर बघूयात. हे बघा, जे पांढरीवाली मी ठेवली होती साईडला ती अशी दिसत आहे. आणि रेड आणि ब्राऊन अशा तिन्ही प्रकारच्या आपल्या ट्युटी फ्रुटी तयार झालेल्या आहे. आता मी यातलं पाणी सगळं नितळून घेते असं चाळणीच्या